नमस्कार सर्वांचं आपलं खानापूरमध्ये स्वागत। नावगे कारखाना आग दुर्घटनेतील मृत युवकाची फक्त हाडे सापडली। बेळगाव जांबोटी मार्गावरील नावगे गावच्या व्याप्तीतील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप निर्मिती कारखान्याला मंगळवारी रात्री 7:45 वाजच्या दरम्यान आग लागली। या भीषण आगीमध्ये कोट्यावधीचा माल भस्मसात झाला आहे। जीवितहानीसह कंपनीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। लिफ्ट मध्ये अडकलेल्या कामगाराचा मृतदेह सापडला असून 3 कामगार गंभीर भाजून जखमी झाले आहेत। मार्कंडे नगर वाघवडेचा यल्लाप्पा गुंड्यागोळ वय 20 याचा लिफ्ट मध्ये अडकून मृत्यू झाला असून त्याची फक्त हाडं सापडली आहेत। त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता। या दुर्घटनेत मारुती कारवेकर 32, यल्लाप्पा सालगुडे वय 35, रणजित पाटील वय 39 हे गंभीर जखमी झाले आहेत। नावगे क्रॉस जवळ हा स्नेहम इंटरनॅशनल कारखाना झाल्यामुळे पश्चिम भागातील सुमारे 500 कामगारांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला होता। सदर कारखाना कमी अंतरावर असल्यामुळे कामगारांना येण्या जाण्यास सोयीस्कर होता। या भागातील बरेच तरुण या कारखान्यात कामाला येतात। नावगे क्रॉस परिसरातील सदर कारखान्याला आग लागल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक आपला मुलगा भाऊ कामावर गेला होता तो सुखरूप आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी धावपळ केली। अक्षरशः अनेकांनी आपला मुलगा भाऊ नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही हे पाहण्यासाठी कारखान्याकडे धाव घेतली। आपली व्यक्ती सुखरूप असल्यामुळे साऱ्यांचा जीव भांड्यात पडला